झी 24 तास एक पाऊल पुढे. खुपते तिथे गुप्ते या शो मध्ये नुकतीच अतुल कुलकर्णीने उपस्थिती लावली आणि या संवेदनशील अभिनेत्याला अवधूत गुप्तेने जेव्हा बोलतं केलं तेव्हा नेमकं काय घडलं पाहूयात. ही जी प्रेमाची गोष्ट आहे ही त्या एनएसडी मधली का? गीतांजली एनएसडी मधली आहे. तो मला सगळ्यात जास्त गोष्ट आवडायची त्याची. आमचा एक मराठी ग्रुप होता. आम्ही रोज संध्याकाळी भेटायचो आणि आम्ही मराठी गप्पा, मराठी नाटकांविषयी गप्पा आणि ह्या सगळ्या अतुलमुळे सगळे एकत्र यायचे. अतुल मोरक्यासारखा होता. तर त्याच्यात ती जी लिडरशिप क्वालिटी होती ती मला फार आवडायची आणि आय एम अ व्हेरी गुड फॉलोअर. दॅट वॉज व्हेरी कम्फर्टेबल फॉर मी. असं त्यामुळे मला तो खरं तर आवडला. मग प्रपोज कोणी केलं? मी. हे तर मला अपेक्षित होतं. कारण अतुल प्रपोज कसं करेल हे मात्र मी इमॅजिन करू. त्यांनी ते लग्न नाही करायचं असं ठरवलं होतं. हा, आणि प्रेमात नाही पडायचं असंही ठरवलं. काय होतं हे अतुल? म्हणजे काय 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 विचार काय होते त्यावेळेचे? खरं आणि तसंच खरं आत्ताही आहे, फक्त लग्न झालं एवढाच फरक आहे. मी एनएसडी ला जाण्याचं एक कारण म्हणजे अभिनय शिकण्याचं एक महत्वाचं कारण सोडलं तर दुसरं कारण असं होतं की चला 3 वर्ष आयुष्य जगून संपेल असा विचार होता त्यावेळेला. पण मला असं वाटतं की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशा फेजेस येतात आणि तुम्हाला कुठेतरी जगावरती सूड उगवायचा असतो आणि तुम्हाला असं वाटत असतं की नाही कसं माझ्यावरती अन्याय झालाय वगैरे 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 वगैरे. आणि तो एक पिरियड होता, ती एक फेज होती असं मला वाटतं. पण गीतांजलीचं क्रेडिट असं आहे की ही सगळी माझी फेज तिला डिटेलमध्ये माहिती होती आणि तरी सुद्धा म्हणजे माझे आजोबा, आईचे वडील 92 वर्षाचे आहेत, ते तिला मेनका म्हणतात. ते म्हणतात विश्वामित्राची तू तपस्या केली. मेनकेनी काय म्हणतात तपस्या भंग केल्यानंतर विश्वामित्राला नक्की काय वाटलं मनामध्ये? एक तर जी जागा तिने जिथे विचारलं तिथे आजकाल आंदोलनं होतात दिल्लीमध्ये. इंडिया गेटच्या लॉन वरती तिने मला विचारलं. तिला लगेच हो नाही म्हणालो. काय अतुल काय काय हे 3-4 दिवस घेतले आणि मग मी तिला म्हणालो की हा हो हरकत नाही असं. आणि पहिलं पत्र मी माझ्या घरी लिहिलं लग्न करायचा निर्णय घेतलेला आहे आणि असं असं तिचं नाव वगैरे 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 वगैरे. आणि माझ्या आयुष्यात माझ्या वडिलांनी मला एकदाच पत्र लिहिलं आणि ते त्या पत्राचं उत्तर होतं. अत्यंत आनंद झालेलं. मी खूप इंडिव्हिज्युअल आहे आणि मला असं वाटतं तोही तसाच आहे आणि आम्ही कधीच असं कपल म्हणून फारसं कुठे जात नाही किंवा अगदीच मित्र, जवळचे नातेवाईक ह्यांच्याचकडे कपल म्हणून जातो आणि मला तसंच आवडतं. आणि मी असं त्यांनी साडी आणावी वगैरे अशी अपेक्षा नाही करत. मी माझे कपडे स्वतः जाऊन आणते. मी कारण अगदी असं ऐकत बसलो होतो की काय खुपतंय असं ती सांगेल असं. कारण तुझ्याबद्दल परत एकदा विचार. नाही पण असं बायको म्हणून काहीतरी असणारच नाही इच्छा की. पण ते स्टार म्हणून नाही, एक माणूस म्हणून मला खूप गोष्टी खुपतात त्याच्या. अनेक आहेत. काय 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 आमच्या एक एस्थेटिक्स च्या प्रोफेसर होत्या निभा जोशी म्हणून. त्यांनी अतुलला म्हटलं होतं डेंजरसली प्रिसाइज. अँड आय थिंक ही इज. मध्यंतरी मी एका मुलाखतीमध्ये वाचलं की तुला विचारलं की तुला कोणाचे सिनेमे आवडतात तर सांगितलंस गोविंदाचे सिनेमे आवडतात. ते सिरियस उत्तर होतं का त्याच्यामध्ये काय उपरोधित स्वर होता? नाही नाही नाही, उपरोधित नाही, अत्यंत सिरियस स्टेटमेंट होतं. गोविंदाचे काही सिनेमे मला आवडतात. उदाहरणार्थ त्याचे जे गाजलेले आहेत कुली. काय सांगतो खरं? हो हो हो. कारण त्या माणसाचं टायमिंग, तो ज्या पद्धतीने अख्खं स्क्रीन व्यापून टाकतो आणि फक्त जीभ आणि ज्या पद्धतीने तो ते सगळे डायलॉग्स उच्चारतो, ज्या पद्धतीने ते सगळं एक करून टाकतो. ही इज अ ग्रेट परफॉर्मर. आपल्याकडे ऍक्टर आणि परफॉर्मर या 2 वेगळ्या गोष्टी असतात. गोविंद हा परफॉर्मर आहे आणि अत्यंत उत्कृष्ट परफॉर्मर आहे आणि त्याच्यासारखं ऍक्टिंग करायला जमणं हे सोपं नाहीये. झी 24 तास एक पाऊल पुढे.